नमस्कार, मी माधवी आणि तुम्ही पाहताय कडक बात। अमीन सयानी आपल्या शैलीदार निवेदनानं संगीत प्रेमींच्या गळ्यातील ताईत बनलेले ज्येष्ठ निवेदक अमीन सयानी यांचं नुकतंच निधन झालं। ते 91 वर्षांचे होते। नमस्ते बहनों और भाइयों, मैं आपका दोस्त अमीन सयानी बोल रहा हूँ असं म्हणत अनेक वर्ष आकाशवाणीवर बिना का गीतमाला त्यांनी सादर केली। अमीन सयानी यांनी केवळ निवेदनच केलं नाही तर अनेक गायक, गीतकार, संगीतकार यांच्या मुलाखतीच्या निमित्तानं त्यांना बोलतं केलं, त्यांच्या गायनाचा प्रवास जाणून घेतला आणि श्रोत्यांपर्यंत पोहोचवला। रेडिओवर अवलंबून असलेला एकही माणूस असा नसेल ज्याला बिना का गीतमाला आणि अमीन सयानी माहिती नाहीत। 1932 साली मुंबईत जन्मलेल्या अमीन सयानी यांनी वयाच्या 7व्या वर्षापासूनच आकाशवाणीवरून इंग्रजी भाषेतील नाटक आणि कार्यक्रमांमधून काम करायला सुरुवात केली होती। देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी हिंदी भाषेतून निवेदन करण्यास सुरुवात केली आणि आपल्या रुबाबदार आवाजात अस्खलित अशा हिंदी भाषेतील गाण्यांचे किस्से ऐकवत बिना का गीतमाला हा कार्यक्रम त्यांनी लोकप्रिय केला। 1952 ते 1994 इतका दीर्घकाळ चाललेला हा लोकप्रिय कार्यक्रम म्हणून या गीतमालाची नोंद झाली। आवाजाचा अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखल्या गेलेल्या अमीन सयानी यांच्यासारखा निवेदक पुन्हा होणे नाही। या समहाच अशी प्रतिभा असलेला एक अस्सल कलावंत आपल्यातून निघून गेला आहे। 3 डिसेंबर 1952 हाच तो दिवस होता ज्या दिवशी बिना का गीतमालाचं पहिलं प्रक्षेपण झालं होतं। या कार्यक्रमाला जेव्हा 1 वर्ष झालं तेव्हा अमीन सयानींच्या ऑफिसमध्ये जवळजवळ 65,000 पत्र आली होती। या कार्यक्रमात सुरुवातीला 7 गाणी प्रक्षेपित केली जात असत, ज्यांची संख्या नंतर 16 करण्यात आली होती। सुरुवातीची 2 दशकं बिना का गीतमालामध्ये नौशाद अली, सी रामचंद्र, हेमंत कुमार, राजेश रोशन आणि मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेली गाणी असत। नंतर या गाण्यांची जागा शंकर जयकिशन, ओ.पी. नय्यर, एस.डी. बर्मन यांच्या गाण्यांनी घेतली आणि त्यानंतर लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी आणि आर.डी. बर्मन यांची गाणीही बिनाकाचा भाग झाली। अमीन सयानी यांच्या ठरलेल्या शैलीतील सुरुवात आणि शांत तरीही भारदस्त असा आवाज हा श्रोत्यांच्या मनाला भिडत असे। रेडिओवर आपल्या आवडीचं गाणं ऐकण्यासाठी त्या काळात लोक पत्रातून तशी शिफारस करत असत। जवळजवळ 42 वर्ष अमीन सयानी यांची बिना का गीतमाला सुरू होती। हळूहळू यातला लोकांचा रस कमी होत गेला। मनोरंजनासाठी टीव्ही सारखी साधनं आली आणि त्यामुळे हा कार्यक्रम बंद करण्यात आला। मात्र अमीन सयानींच्या आवाजाचं गारूड प्रेक्षकांवरती कायम राहिलं। अनेकांनी त्यांची कॉपी करण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्यांच्यासारखे तेच होते हे वारंवार अधोरेखित झालं। अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कार्यक्रम, स्टेज शोज, मान्यवरांच्या मुलाखती त्यांनी गाजवल्या। त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे अमीन सयानी यांनी HIV एड्स विषयी जागृती करणाऱ्या स्वनाश या नाटक मालिकेची निर्मिती केली। माझ्या भाषेवर अनेक वादळांचे संस्कार आहेत। मी अशा घरात जन्माला आलो जिथे विविध भाषा बोलल्या जात होत्या, असं सयानी एका ठिकाणी म्हणाले होते। वडील फारसी शिकलेले होते तर त्यांची आई गुजराती, हिंदी आणि इंग्रजीमध्ये संवाद साधायची, असं ते म्हणाले। अशा या शतकातल्या महान कलाकारानं आपल्यातून निरोप घेतला आहे। कडक बातकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली।